महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये मांडलं जाणार आहे। कॅबिनेट बैठकीमधल्या मंजुरीनंतर आज विधानसभेमध्ये ते पुन्हा एकदा मांडलं जाणार आहे। लव जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे आज विधानसभेत मांडलं जाईल। कॅबिनेट बैठकीमधील मंजुरीनंतर आज विधानसभेमध्ये ते मांडलं जाणार आहे। लव जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र हे विधेयक मांडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीची शक्यताही वर्तवली जाते। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे मांडलं जाईल आणि त्यानंतर मात्र विरोधक आणि सत्ताधारी याचा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। काय नेमके अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर अनेक वर्षांपासून ज्या विधेयकाची मागणी सातत्यानं भाजपतले आमदार आणि संघ परिवारातल्या अनेक आयामांकडनं केली जात होती, ते विधेयक अखेर विधिमंडळासमोर सादर केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या नावाने या विधेयकाची मांडणी जी आहे ती राज्य सरकारकडनं केली जाईल आणि एकंदरच पुढील काळामध्ये राज्यात लव जिहाद यासह धर्मांतराविरोधामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून सरकारकडनं केला जाईल अशी माहिती आता समोर येते। मुख्यत्वे राज्य सरकारच्या या विधेयकाच्या मागे अनेक महत्वाचे आयाम दडलेले आहेत, अनेक महत्वाचे मेसेजेस या विधेयकाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। या मुद्द्यावर विरोधक आणि सरकारमध्ये काही खडाजंगी होतीये का, खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीकडनं आणि काँग्रेसकडनं या विधेयकाला काही विरोध केला जातोय का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की संपूर्ण अधिवेशनामध्ये विरोधक आणि सरकारमध्ये कुठलीही खडाजंगी झालेली नाहीये, त्यामुळे किमान या मुद्द्यावर तरी सरकार आणि विरोधकांमध्ये काही वाद प्रतिवाद आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि या विधेयकाला संमती मिळाल्यानंतर एकंदर पुढचं पाऊल काय असेल, पुढच्या काही दिवसांमध्ये काय कारवाया होतात, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।